तुमची रास सांगते पैशाचे स्थिर होण्याचे तुमचे वय वर्ष. आपण या विषयावर आज व्हिडिओ बघणार आहोत, तर तो तुम्ही सर्वांनी नक्की वाचावा किंवा ऐकावा. चला तर मग आपण आता या विषयावरती व्हिडिओ चालू करूया. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत की तुमची राशी सांगते तुमचे पैसे स्थिर होण्याचे वय वर्ष. आपल्या राशीनुसार आपले पैसे स्थिर होण्याचे वय वर्ष ठरलेले असते, तर त्या विषयावर आपण बघणार आहोत. आता आपण पहिली रास कोणती आहे, तर ती आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तीचे आपण पाहणार आहोत की कितव्या वर्षी त्यांना पैसे मिळायला सुरुवात होते आणि त्यांचे स्थिर होतात. आता या मेष राशीच्या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय आहे 28 ते 32. आता मेष राशीचे लोक हे धाडशी, जोखीम घेणारे असतात. सुरुवातीला त्यांच्याकडे पैसे येतात, पण खर्चही जास्त होतो. त्यामुळे 27-28 नंतर अनुभव वाढतो आणि 30 नंतर उत्पन्न स्थिर त्यांचे होऊ लागते आणि ते स्वतःचा व्यवसाय किंवा नेतृत्वाची नोकरी फायदेशीर त्यांना ठरते. तर हे पाहिले आपण मेष राशीचे राशी भविष्य. म्हणजे ते स्वतःचा व्यवसाय किंवा एखादी नोकरी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते, पण ते 30 वयानंतर. आता आपण पाहूया वृषभ रास. आता वृषभ राशी या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय वर्ष आहे 25 ते 30. आता वृषभ राशी धनाची रास मानली जाते. आता या लोकांना पैसे कमवणे व साठवणे दोन्हीही चांगले जमते. लहान वयातच आर्थिक शिस्त त्यांना लागते. आता 28 नंतर बचत आणि जमीन आणि त्यांच्या घराचे योग मजबूत होतात. तर आपण पाहिलं वृषभ राशीच्या लोकांचे. आता पाहूया मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय वर्ष 32 ते 36 हे आहे. आता मिथुन राशीचे लोक हे हुशार, बोलके आणि अनेक कामे करणारे असतात. सुरुवातीला वारंवार नोकरी व्यवसाय बदल त्यांच्यात होतात, पण मग 33 ते 35 नंतर एकाच क्षेत्रात त्यांचे स्थैर्य येते आणि पैसे टिकून राहतात त्यांच्याकडे. तर आता हे होते आपले मिथुन राशीचे व्यक्तीचे वय वर्ष. आणि आता आपण पाहूया कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय वर्ष आहे 30 ते 35. आता कर्क राशीचे लोक भावनिक असल्यामुळे कुटुंबासाठी खर्च जास्त करतात, त्यामुळे त्यांची उशिरा बचत होते आणि 35 नंतर त्यांचे घर, स्थावर मालमत्ता आणि कौटुंबिक व्यवसायातून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळते. तर कर्क राशीच्या लोकांचे आपण वय वर्ष आणि आर्थिक स्थैर्य बघितलेलं आहे. आता पुढची रास कोणती आहे, ती आहे सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय आहे 28 ते 33. 28 ते 33 वर्षे. आता सिंह राशीचे लोक हे प्रतिष्ठा व मान सन्मानासाठी खूप पैसा खर्च करतात. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, त्यांचा समाजामध्ये मान सन्मान वाढावं यासाठी ते पैसे खर्च करतात. सुरुवातीला चांगले पैसे येतात त्यांच्याकडे, पण ते टिकत नाहीत. मग 30 वर्ष वयानंतर जबाबदारीची त्यांना जाणीव होते आणि उत्पन्न स्थिर होते. त्यांची जबाबदारी पण वाढते आणि त्यांचे उत्पन्न पण स्थिर होते. तर हे होते सिंह राशीच्या व्यक्तीचे. आता आपण बघूया कन्या रास.
तर कन्या राशीच्या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय वर्ष आहे 27 ते 31. आता कन्या राशीचे लोक हे काटेकोर व नियोजन करणारे असतात. खर्चावर ते नियंत्रण ठेवतात. त्यामुळे इतरांपेक्षा लवकर आर्थिक स्थैर्य त्यांना मिळते. आता नोकरीमध्ये अकाउंटंट, मेडिकल, सेवा क्षेत्र यांच्यासाठी लाभदायक आहे. तर आता आपण हे बघितलं कन्या राशीच्या व्यक्तीचे पैसे स्थिरतेचे वय वर्ष. आता बघूया आपण तूळ रास. आता तूळ राशीची या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय वर्ष आहे 30 ते 34. आता तुला राशीचे लोक हे निर्णय घेण्यासाठी वेळ घेतात. भागीदारी, व्यवसाय किंवा कला क्षेत्रातून त्यांना उत्पन्न मिळते. 31 ते 32 नंतर योग्य निर्णयामुळे पैसा त्यांच्याकडे टिकू लागतो. त्यांनी योग्य निर्णय घेतला तेव्हाच त्यांच्याकडं पैसा हा टिकू लागतो. आता पुढची रास आहे वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे आपण वय वर्ष बघणार आहोत. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय हे 35 ते 40 हे आहे. आता या राशीचा संघर्ष जास्त असतो. सुरुवातीला त्यांना खूप अडचणी येतात, अचानक खर्च होतात, अचानक खर्च होतात. पण 36 वयानंतर अचानक मोठे त्यांना धनलाभ होतो आणि गुंतवणूक किंवा वारशातून त्यांना फायदा मिळतो. म्हणजे 36 नंतर त्यांना धनलाभ होतो. तो गुंतवणूक केलेले पैसे मिळतात किंवा त्यांना वारसा हक्कातून फायदा होतो. आता पुढची रास आहे धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय आपण बघूया. आता धनुराशीचे व्यक्तीचे पैसे स्थिर होण्याचे वय हे 32 ते 38 हे आहे. आता धनुराशीचे लोक हे शिक्षण, प्रवास, विदेशाशी संबंधित कामातून पैसे कमावतात. आता खर्चिक स्वभावामुळे स्थैर्य त्यांना उशिरा येते. म्हणजे स्थिरता त्यांना उशिरा येते. 35 वर्षानंतर उत्पन्न त्यांचे वाढते आणि ते स्थिर होतात. 35 नंतर उत्पन्न वाढून ते स्थिर होतात. आता आपण बघणार आहोत मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तीचे आपण वय वर्ष बघणार आहोत. आता ही शनीची रास असल्यामुळे संघर्ष हा त्यांच्या आयुष्याचा भागच आहे. मकर राशीच्या आयुष्याचा भागच आहे. आता त्यांचे पैसे स्थिर होण्याचे वय आहे 27 ते 42. आता मकर राशीवर शनीचा प्रभाव असल्यामुळे यश त्यांना उशिरा मिळते. आता सुरुवातीला मेहनत जास्त आणि पैसा कमी असं मकर राशीच्या लोकांचं असतं. पण एकदा स्थिर झाल्यानंतर आयुष्यभर त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळते. सुरुवातीला त्यांना संघर्ष करावा लागतो, पण नंतर त्यांना आर्थिक स्थैर्य हे आयुष्यभरासाठी मिळते. आता बघूया आपण कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तीचे आपण आर्थिक स्थैर्याचे वय वर्ष बघणार आहोत. आता कुंभ राशीच्या लोकांचे जीवन लग्नानंतरच बदलते. आता लग्नानंतर त्यांच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे त्यांचे पैसे स्थिर होण्याचे वय वर्ष आहे 30 ते 36 वर्ष. आता त्यांना नवीन कल्पना, टेक्नॉलॉजी, समाजसेवा, ऑनलाईन कामामधून त्यांना पैसा हा मिळतो. आता सुरुवातीला काय होतं, अनिश्चित असतो हा पैसा, अनिश्चितता असते त्यांच्याकडे आणि 32 ते 34 नंतर त्यांचं उत्पन्न हे स्थिर होते. तर हे होते कुंभ राशीचे आपण वय वर्ष आणि स्थिरतेचे वय वर्ष बघितले आहे. आता मीन राशीच्या व्यक्तीचे आपण
मीन राशीचे व्यक्तीचे वय वर्ष बघणार आहोत. आता मीन राशीचे लोक हे स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात. त्यांना काही काळानंतर योग्य व्यक्तीची साथ मिळते. साथ मिळाल्यानंतर त्यांचे पैसे स्थिर होतात. आता हे लोक इतरांचा जास्त स्वतःपेक्षा विचार करतात, पण मग त्यांना योग्य व्यक्तीची साथ मिळाल्यानंतरच त्यांचा पैसा हा स्थिर होतो आणि त्यांच्याकडे त्यांचे पैसे त्यांचे पैसे स्थिर होण्याचे त्यांचे वय आहे 34 ते 40. 34 ते 40 आहे. आता मीन राशीचे लोक हे भावनिक व दानशूर असल्यामुळे पैसा त्यांच्याकडे टिकत नाही. पण मग 36 वर्ष वयानंतर आध्यात्मिक कला सेवा क्षेत्रातून स्थिर उत्पन्न त्यांना मिळते. पण तो पैसा टिकून ठेवणे हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्याच हातात असते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आपण राशीनुसार पैसे स्थिर राहण्याचे वय वर्ष हा व्हिडिओ बघितलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत तुम्हाला शेअर करीन. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करत राहा.